काय प्रमुख मागणी आहे? जे झालंय ते सगळं तुम्ही बघितलंय. जसं त्यांनी ज्या व्यक्तींनी ज्या आरोपींनी म्हटलं होतं आज इसको मार डालेंगे, त्या पद्धतीनेच माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर मारलेलं आहे. नेणारा पण मुसलमान होता आणि मारणारा पण मुसलमानच होता आणि त्यांच्या खास करून कब्रस्तानमध्ये नेऊन त्यांनी मारलेले. माझ्या नवऱ्याला जिथं मारलं, माझ्या नवऱ्याची अंत्यविधी मी तिथंच करणार आहे, नाही तर मी माझ्या नवऱ्याची अंत्यविधी करणार नाही. हीच माझी प्रशासनाकडे मागणी आहे. आणि माझ्या नवऱ्याची काहीच चुकी नव्हती. चुकी काय म्हणून तर फक्त भगवा टिळा लावला. हिंदू आहे माझा नवरा, ही चुकी आहे आमची. हा, जन्माला आम्ही हिंदू आलो, गर्वाने आम्ही हिंदूच म्हणतो आणि माझा नवरा कट्टर हिंदू होता, हे मी गर्वाने सांगते आज पण. माझा नवरा हिंदू आहे आणि मला हिंदू लोकांकडून न्याय पाहिजे. न्यायासाठी मी वाट बघते कालपासून. त्याला का नाही मारलं? काही आरोपी पण अटक केली पोलिसांनी. आरोपींनी अटक केली. माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय. जीव जाणं ही सोपी गोष्ट नाहीये. आज एका हिंदू व्यक्तीचा जीव जाणं म्हणजे एका बाहुलीचा जीव जाणं आहे का? त्यांच्यासाठी ते फक्त एका बाहुलीचा जीव जाणं, पण आमच्यासाठी तो माणूस होता, हाडामासाचा माणूस. माझ्या नवऱ्याचा जसा जीव गेलाय तसा आरोपींना फाशी मिळालीच पाहिजे. आरोपींना जर फाशी नाही मिळाली तर अजून एक मृतदेह माझा पण मिळेल तुम्हाला कोर्टासमोरच. हीच माझी प्रशासनाला मागणी आहे, कोर्टाला सुद्धा. आमच्या पूर्ण परिवाराकडनं आहे ना, आम्ही तुम्हाला एकच स्टेटमेंट देतो की त्याला जिथं मारलेलं आहे, त्याला जिथं मारलंय आम्ही त्याचा अंत्यविधी सुद्धा तिथंच करणार आहोत. त्याला नेणारा पण मुसलमान होता, मारणाराही मुसलमान होता. मुसलमानांनी मुसलमानाला मारलेलं नाहीये तिथं, त्यांनी फक्त हिंदूला मारले. त्या पोरांनी काय टिळा लावला होता? चुकी का ती आमची? आम्ही गर्वानी लावणार, इथून पुढे पण लावणार. आम्ही आमच्या पोरांना पण सांगणार, किती लढता येते तुम्हाला तुम्ही लढा, आम्हाला किती लढता येते आम्ही लढू. आम्हाला न्याय पाहिजे आणि न्याय हा द्यावाच लागणार आहे तुम्हाला सगळ्यांना. आणि आम्ही त्याचा अंत्यविधी तिथंच करणार आहोत. ही गोष्ट आहे ना सगळ्यांना डिक्लेअर करतोय आम्ही मागं हटणार नाही. मग तिथं मुकुंदनगर मध्ये ते कसं करायचं, काय करायचं ते बाकी प्रशासनाने बघायचं. सगळे आमदार खासदार जेवढे असतील, सगळे जे असतील त्यांनी सगळ्यांनी बघायचं. तुम्हाला ही विनंती आहे, फक्त त्याचा विधी हा आम्ही तिथंच करणार आहोत.